स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। मराठा आरक्षणाचा लढा सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपल्यानंतरही चालूच आहे। मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्यांना पाठिंबा देत गावागावातून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी अशा पद्धतीचे फलकसुद्धा आपण बघत आहोत। त्याचबरोबर राजकीय नेत्यांचा राजीनामा सत्रसुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे। परतूर तालुक्यातील अतिशय महत्त्वाचे असणारं आष्टी सर्कल, या सर्कलमधून सुद्धा दिनांक 25 तारखेपासून साखळी उपोषणाला सुरुवात केलेली असून आष्टी सर्कल आणि कोकाटे हदगाव सर्कलमधून प्रत्येक गावागावातून या उपोषणासाठी मराठा बांधव बसत आहेत। या ठिकाणी आज कऱ्हाळा या गावातून मराठा बांधव आलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। मराठा आरक्षणासाठी आपण या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलात आहात, काय मागण्या आहेत? गेल्या 40 वर्षापासून जो काही मराठा आरक्षणाचा हा लढा आहे, त्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला माननीय जरांगे पाटील दादा यांच्या नेतृत्वाने एक नवसंजीवनी मिळालेली आहे आणि या ठिकाणी कोट्यावधी मराठा समाज त्यांनी एकवटलेला आहे। त्या अनुषंगानं या महाराष्ट्र शासनाला व केंद्र शासनाला मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र वाटप करण्यात यावं, ही माननीय जरांगेदादा पाटील यांची प्रमुख मागणी आहे आणि ओबीसीमधूनच मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं आणि तेच या ठिकाणी टिकू शकतं आणि कायद्यानुसार आहे। म्हणून सरसगट मराठ्यांचं ओबीसीकरण हीच आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे आणि त्या अनुषंगानं मनोजदादा जरांगे यांच्या समर्थनात ह्या साखळी उपोषणाला आज आम्ही सर्व गावकऱ्यांनी पाठिंबा दर्शवत या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे। मित्रांनी नुकतीच मराठा समाजास आरक्षण देऊ अशी शपथ घेतलेली आहे, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी आरक्षणाविषयी एक शब्दही काढलेला नाही, काय सांगा? पाहायला गेलं तर खरी खूप एक मोठी शोकांतिका आहे आणि यावर मराठा समाजानं गांभीर्यानं विचार करण्यासारखा आहे। जर या महाराष्ट्रामध्ये सर्वात संख्येने जर बहुसंख्येने मराठा असेल आणि तो मराठा समाज कोट्यावधीनं एकत्रित येतो, त्यावेळी देशाचा जो प्रमुख प्रधानमंत्री आहे त्यावर साधं मतसुद्धा बोलत नाही, ही खरंच एक शोकांतिका आहे। आणि मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी मुळात या राज्यकर्त्यांची किंवा सरकारची इच्छाशक्ती नाही। ज्या दिवशी यांची इच्छाशक्ती तयार होईल त्या दिवशी एका क्षणामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं। मराठा आरक्षण कुणामुळे लांबल्या जाते असं आपल्याला एक बघायला गेलं तर मुळात याच्यामध्ये फक्त राजकीय इच्छाशक्ती नाही, फक्त राजकारण करण्यासाठीच मराठा आरक्षण हे लांबवले जाते किंवा मराठ्यांना यापासून दूर केले जाते। शिंदे समितीला 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे, म्हणजे त्याबद्दल काय सांगा? नाही, हे बघा, जरांगे पाटलांनी जो त्यांना वेळ दिला होता तो वेळ निघून गेलेला आहे आणि त्यांना आत्तापर्यंत असं वाटलं होतं, आपण बघितलं असं 2014लाही मराठ्यांना आरक्षण मिळालं होतं। छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली शिवशाहू मराठा आरक्षण रथयात्रा काढण्यात आली, त्यावेळेसही त्यांना आरक्षण देण्यात आलं, परंतु गावाचा जो काही भट ब्राह्मण आहे तो न्यायालयामध्ये गेला आणि त्याला आव्हान देऊन ते आरक्षण आमचं रद्द करण्यात आलं। त्याच्यानंतर 2018लाही या ठिकाणी फडणवीस सरकारच्या काळामध्ये आरक्षण देण्यात आलं, परत त्यालाही त्याच पद्धतीनं चॅलेंज करण्यात आलं। आणि याच्यात सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या पद्धतीनं मग जर न्यायालय चालतंय कुणाच्या हिशोबानं, न्यायालय हे या देशातल्या संसदेमध्ये ही जी काही विधायक आमचे जी काही नेते आहेत, जी काही आमचे प्रतिनिधित्व करणारे आमदार खासदार आहेत, यांनी बनवलेल्या कायद्या आणि नियमानुसार न्यायालय चालतं। मग यांना त्या पद्धतीनं जे काही अधिवेशन असेल ते विशेष अधिवेशन बोलवावं, ते अधिवेशन बोलवून केंद्रामध्ये संसदेमध्ये अशा पद्धतीनं एक कायदा पारित करावा की त्याला कोर्टामध्ये सुद्धा चॅलेंज होणार नाही आणि त्याला एकच पर्याय आहे, कलम संविधानिक 340 नुसार या महाराष्ट्रातील मराठा कुणबी म्हणून आहे आणि त्याचे आज असंख्य पुरावे आहेत। आणि आम्हाला जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितलं, बरं झालं देवा कुणबी केलो नसता दंबेची असतो मेलो। आता याच्यापेक्षा अजून कुठला पुरावा पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला सर्वांना माहीत आहे की ज्यावेळेस राजे व्हायचे त्यावेळेस त्यांना इथल्या वर्णव्यवस्थेनं परत शूद्र म्हणून ठरवलं, तुम्ही हलके म्हणून ठरवलं। अशा असंख्य इतिहासामध्ये पण आपल्याकडे पुरावे उपलब्ध आहेत आणि आजही आमच्याकडेही कुणबी म्हणून पुरावे उपलब्ध आहेत, पण तरीसुद्धा या ठिकाणी फक्त या राज्य सरकारची इच्छाशक्ती नाही, एवढीच फक्त या ठिकाणी अपेक्षा आहे। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं असं या ठिकाणी आंदोलकांच्या वतीनं सांगण्यात येते। या ठिकाणी या उपोषणस्थळी
आष्टी येथील पोलीस स्टेशनचे API नागरिक साहेब सुद्धा आहेत. आपण जाणून घेऊयात या ठिकाणी काय काय व्यवस्था त्यांनी कारळ्याचे ग्रामस्थ महिला मंडळ टोटल 110 ते 120 लोक शांततेत साखळी उपोषणासाठी बसलेले आहेत. इथं बंदोबस्तासाठी आपण 2 कर्मचारी नेमलेले आहेत आणि उपोषण सध्या शांततेत चालू आहे. प्रत्येक गावामध्ये नेत्यांना गावबंदीचे फलक लावण्यात आले, काय सांगाल त्याबद्दल? कसं आहे, आज जर बघितलं तर मराठा जे नेते आहेत यांना फक्त निस्ता आतापर्यंत आपण जितकी इलेक्शन झाले त्याच्यात आश्वासनच दिले की मराठा समाजाला आरक्षण देऊ. आजकाल नाही तर आपण हे पाहत चाललो की 10, 20, 40 वर्ष झाले की हे नुसते आशा देतात मराठा समाजाला की आम्ही आज आरक्षण देऊ, आम्ही निवडून आले की महिन्यात आरक्षण देऊ. आता जर पाहिलं तर मराठा समाजाची खरोखर यांनी एक प्रकारे निराशा केली. 30 दिवसाचा वेळ दिलेला असताना स्वतः मनोज जरांगे पाटलांनी 10 दिवस वाढवून दिले, 40 दिवसाचा वेळ दिला आणि संपूर्ण मराठ्यांना वाटलं होतं की हे सरकार एकमतानं मराठ्यांना OBC-मधून आपल्याला कुणबी प्रमाणपत्र देईन आणि OBC समावेश करून घेईन. परंतु पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचा त्यांनी निराशा केला. आज आपण पाहतो गावागावातून पूर्ण मराठा समाज पेटून उठलेला आहे. कारण आज प्रत्येक ठिकाणी साखळी उपोषणं चालू आहेत. गावागावात आपण पाहिलं तर प्रत्येकांना अशी आशा होती की हे सरकार आपल्याला काहीतरी देईन. आज आपण मराठा समाजाचे जे आपण एक प्रकारे मराठा हिंदू हृदय सम्राट म्हणता येईल की जे मनोज जरांगे पाटील आहेत यांनी आज 40 वर्षानंतर पूर्ण ग्रामीण पातळीत असेल शहर पातळीत असेल पूर्ण मराठा समाजात जागृत केला आणि उपोषणाकरता ते स्वतः म्हणजे त्यांनी अन्न पाणी आणि वैद्यकीय उपचार त्यांनी न घेता आज 4 दिवस झाले उपोषणाला बसले. त्यांची प्रकृती अत्यंत खालवलेली आहे. सरकारला अशी विनंती आहे की जर हा मराठा समाजाचं त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला झापणार नाही आणि आज जर तुम्हाला पेलायचं नसेल तर लवकरात लवकर 24 तासात सरकारनं आरक्षणाचा निर्णय घ्यावा ही आमची विनंती आहे. मध्यंतरी काही राजकीय नेत्यांनी केलेले वक्तव्य आणि त्या संदर्भात मराठा आरक्षणासाठी नेमकं कोण विरोध करते असं आपल्याला? मराठा आरक्षणाला खरा विरोध तर कोण्याच जाती धर्माचा नाही. तसं पाहिलं तर फक्त राजकीय नेते काही आहेत की त्यांना असं मनातून वाटतं की मराठ्यांना आरक्षण भेटू नये. पण मराठ्यांना आरक्षण हे भेटणारच आहे. कारण की जरांगे पाटील ज्या पद्धतीने अगोदरही 17 दिवस उपोषणाला बसले, त्यानंतर शासनाने त्यांच्याकडून वेळ मागितला, त्याच्यानंतर वेळही दिला आणि त्यावेळेसही आमच्या गावाने 15 गाड्या घेऊन आंतरवाली सराटी इथे सहभागी झाले आणि त्याच्यानंतर आजही वेगळ्या पद्धतीने सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज वेगळ्या पद्धतीने आमचं गाव पहिल्यापासूनच धार्मिक परंपरेचं आहे म्हणून आज जागरणाचा गोंधळाचा आणि भव्यदिव्य असा कीर्तनातून आम्ही आज या आष्टी परिसरामध्ये कीर्तन ठेवून मराठ्यांना आरक्षण कसं भेटणार याविषयी जनजागृती करणार आहोत. सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्या गावातून आंतरवालीलाही बैलगाडीच्या स्वरूपात आरक्षणासाठी बैलगाडी ही सहभागी झाली होती. आजही बैलगाडीच्या स्वरूपात आम्ही आजचा दिवस उपोषणाला बसणार आहोत. बैलासहित आज सर्व शेतकरी मराठा आरक्षणासाठी बसणार आहोत. निश्चितच आपण या ठिकाणी अतिशय शांततेने आणि साखळी पद्धतीने संविधानिक उपोषण करतायत आणि एकीकडे मराठा समाजातूनच काल मुंबई या ठिकाणचा प्रकार आपण बघितलात की काही क्रांती मोर्चाच्या तरुणांनी सदावर्ते यांची गाडीची तोडफोड केली. तर काय सांगाल याबद्दल? नाही, कायदा हातात घेणं हे आपल्याला भारत देशामध्ये चुकीचं आहे. पण सदावर्तेसारखा माणूस जर त्याची भूमिका सतत एकदाच नाही तर सतत मराठा आरक्षण विरोधी असेल तर त्याला काही लोक कसे असतात त्यांना समजून सांगून उपयोग नाही तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं आहे. म्हणून कालचा प्रकार हा खरंच आनंदाचा आहे आणि त्यांनी जे केलेलं आहे ते आम्हाला खरं त्यांच्यावर गर्व आहे की त्यांनी नुसती गाडीच फोडली. जर आम्हाला त्यांनी सांगितलं असतं की बाबा आपण जायचं आहे आणि हे करायचं आहे तर आम्ही सदावर्तीच्या चष्म्यासहित काच फोडले असते, नुसत्या गाडीचेच काच नसते फोडले. अशी आमची तीव्र भावना आहे त्या सदावर्तेच्या संदर्भात. नुसता सदावर्तेच नाही तर राजकीय लोकांना सदावर्ते हे सगळ्यांना माहीत आहे की बाबा सदावर्ते हे कोणाचं बिल्लू आहे आणि खरा आरक्षणाला विरोध कोण करतंय
तर सदावर्तेंनी त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मराठ्यांच्याच पाठीमागं न लागता की मराठ्यांना आरक्षण भेटू नाही देण्याची जी भूमिका आहे ही त्यांनी बदलावी. राजकीय नेत्यांचा म्हणजे निष्क्रियतेचा भागसुद्धा आपण म्हणू शकतो, किंवा जास्तीत जास्त मराठा समाजाचे आमदार त्या ठिकाणी असताना मिळत नाही, काय सांगाल? नाही, मराठा समाजाचे जरी आमदार असले ना, त्यांचा विषय त्यांचं स्पष्ट म्हणणं असं आहे की आम्ही जरी लोकांनी जरी आम्हाला निवडून दिलं असलं पण अगोदर आम्हाला आमच्या मालकाने तिकीट दिलेलं आहे, म्हणजे आमच्या मालकाची व्यसन, आमच्या मालकाचा कासरा आमच्या हातात आहे आणि नंतर आम्ही समाजाचे आहेत. म्हणजे अगोदर ते समाजाचे नाहीत. ज्यावेळेस त्यांना वरून हायकमांडने आदेश येईल की बाबा तुम्ही आता मराठा आरक्षणावर चांगलं सूचक विधान करा तरच करतील, नाहीतर करणार नाहीत. तसं इतर कास्टचे आमदार तसं करीत नाहीत, इतर जातीचे आमदार तसं करीत नाहीत. त्यांना सार्थ अभिमान आहे आपल्या स्वतःच्या जातीचा. तसा मराठा आमदारांना, कोण्याही मराठा आमदारांना अभिमान नाही तसा. ही एक दुःखाची बाब आहे. मराठा आमदारांसाठी काय सूचना करा? मराठा आमदारांसाठी सूचना एकच आहे की ज्या पद्धतीने 40-50 शाहू महाराजापासून मराठ्यांना आरक्षण भेटावं असं सगळ्यांना वाटतंय, पण राजकीय इच्छाशक्ती खूप महत्त्वाची आहे. मराठा आमदारांना एकच आव्हान आहे की त्यांनी खरंच मराठ्यांचे, आता प्रत्येक मराठ्यांना आमदारांना माहिती आहे की बाबा प्रत्येक मराठ्यातला गरीब माणूस किती हालाकीचं जीवन जगतो. त्यांना 4-4, 2-2, 3-3 मार्कामुळे, एका मार्कामुळे त्यांची मुलं मेरिटमधून लागत नाहीत. त्यांचे किती आतोनात नुकसान होतं आहे, किती लोक आत्महत्या करायला लागलेत, की त्यांचे निराशेचं कारण हे आरक्षण आहे. ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव त्या मराठा आमदारांना असायला हवी आणि त्यातून त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे की सरकारलाही त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे की बाबा नाही, आता आपल्याला सगळ्यांनी एकजुटीने होऊन मराठ्यांना आरक्षण मिळूनच द्यायला हवं. त्याच आपण तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. साखळी पद्धतीने तुम्ही उपोषण करतायत, पुढची दिशा कशी असणार आहे या उपोषणाची? सध्या तर सगळं शांततेने चालू आहे. प्रत्येक गावागावात न ठेवता आता सर्कल वाईज उपोषण ठेवलेलं आहे झरंगेच्या म्हणण्यानुसार. आता इथून पुढं आता मंगेश साबळींनी जसं केलं तसं प्रत्येक व्यक्ती प्रत्येक घरातून तयार होऊ शकते, सरकारने जर यावर लवकर निर्णय नाही घेतला तर. त्या घरच्यांना आरक्षण आहे पण मला आरक्षण नाही. आता हे आमची कास्ट वेगळी समजली जाते, ती कास्ट एकच आहे. मग सरकारने यावर समजा आपण जर ते 5 लाखाचं एक काय आहे ना ते अदर कास्ट जर विवाह केला तर 5 लाख, आंतरजातीय विवाह केला तर 5 लाखाचं भेटतं समजा पॅकेज. आणि आपण जर प्रस्ताव दाखल केला तर ते शासन काय म्हणतं, सरकार किंवा तहसीलदार ते काय म्हणतात, ही कास्ट एकच आहे, मग इथं आम्हाला आरक्षण का नाही, त्यांना का आरक्षण आहे? म्हणजे तुमची कुणबी प्रमाणपत्र मंडळीला आहे, तुम्हाला नाही, तर तुमचं म्हणणं आहे की मला सुद्धा ते मला सुद्धा मिळायला पाहिजे. ते का वेगळे नाही, ते पण मराठाचे, आपण पण मराठाचे. आणि ते जर मिळत नसेल तर अदर कास्ट जो समजा शासन काय म्हणतंय तुम्हाला भेटू शकत नाही, मग त्यांना का भेटलेलं आहे? मग तो ते आम्ही तर एकच येतं. म्हणजे दोन्ही इकडं आपण त्यांच्या समजा तशी जर ते 5 लाखाचं ते जर तिकडं प्रस्ताव दाखल केला कोर्टात तर ते काय म्हणतात हे एकच आहे म्हणतात दोन्ही पण. मग इथं का एक नाही, इथं पण एकच पाहिजे ना. म्हणजे शासनाला तुम्हाला म्हणायचं आहे की एकतर आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या, नाही तर हे लाभ द्या समजा. अच्छा, आंतरजातीय याला मान्य करायला पाहिजे शासनाने. ठीक. मत आपण जाणून घेतलंय. एक मराठा आंदोलक म्हणतायत की माझ्या पत्नीला कुणबी प्रमाणपत्र आहे आणि मी मराठा ओपन म्हणून माझ्याकडे प्रमाणपत्र आहे. तर आंतरजातीय विवाह पद्धतीचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये आंतरजातीय पद्धतीने विवाह केल्यानंतर शासनाकडून काही मदत दिल्या जाते. एकतर ती मदत आम्हाला देण्यात यावी किंवा मग सरसकट कुणबी प्रमाणपत्र आम्हाला देण्यात यावं असं या ठिकाणी आंदोलकांनी मत व्यक्त केले. त्याचबरोबर आपण बघू शकता या ठिकाणी बैलगाडीसुद्धा घेऊन आंदोलक आलेले आहेत. जाणून घेऊयात त्यांचीसुद्धा प्रतिक्रिया. काय आपलं नाव? नमस्कार, माझं नाव रामेश्वर आसारामजी देशमुख, राहणार कराळा, तालुका परतूर, जिल्हा जालना. आम्ही कराळीतून आलोत, आष्टीला आलोत साखळी उपोषणासाठी. माझा बैलगाडा घेऊन पण आलो मी इथं साखळी उपोषणासाठी. माझे बैल मी येत होतो पण माझे बैल म्हणले आम्हाला घेऊन चला. आम्ही दादा सभेसाठी गेलो बैलगाडा घेऊन. बैल म्हणले आज का आम्हाला घेऊन आज पण आम्हाला सोबत घेऊन चला साखळी उपोषणासाठी. आणि इथे मी आलो आहे आरक्षण मागायला आणि साखळी उपोषण करणार आहे. आज 24 घंटे माझ्या बैलासकट मी उपोषण करणार आहे. माझं सरकारला एकच विनंती आहे की कळकळीची की आमचा अंत बघू नका. कारण की तुम्ही काय म्हणतात, थांबा आम्हाला टाईम द्या.
एक म्हणणं कसं आपल्या मराठी समाजाचं, तुम लढो हम कपडे सांभाळते, असं एक इशारा देत आहेत शिंदे सरकार. त्याला एक कळकळीची विनंती आहे, असंही करू नका तुम्ही की आमच्या मराठी समाजाला धोका देऊ नका. खाली इतकेच आश्वासन देतात तुम्ही, टाईम द्या, टाईम देऊ नका, 24 तासाच्या आत आमच्या मराठी समाजाला आरक्षण द्या. आणि मी आवाहन करतो की आमच्या जरांगे दादाला केसाला जरी धक्का लागला तर आमच्या हृदयाला धक्का लागल्यासारखं समान तर आमच्या जरांगे दादाला धक्का जरी लागला तर आम्ही सरकारला दाखवून देऊ की आमच्या मराठी समाजाची ताकद काय आहे. आणि पुन्हा सदावर्ते गुणवत्ते सदावर्त्याला विषयी बोलतो जरसक की सदावर्तींनी काय केलं आहे, त्यांच्या आमच्या सरपंच यांनी काय केलं आहे, त्यांच्या गाड्या गाड्यात नव्हे तर सदावर्त्याला आवाहन करतो मी की दादा तुम्ही आमच्या नादाला लागू नका आणि आमच्या जरांगे दादाविषयी एक शब्दही बोलू नका. जर बोलले तुम्ही आता जरी गाड्या फोड्या आमच्या सरपंचानं तर मी अशीच बैलगाडी घेऊन येऊन तिथं तुमचे डोळे फोडू डोळे, हे आवाहन करतो मराठा शेतकरी, मराठा कोटी मराठा. आणि आवाहन करतोय की आमच्या इथे आम्ही कराळा गावामध्ये आलेलो आष्टी इथे की आमचे मरके साहेब यांनी आम्हाला सहकार्य केलं इथे आष्टी इथे. आणि तसंच आम्ही सभेला जात असताना सभेस्थळी पिंपळगाव सर्कलचे प्रल्हाद ज्ञानेश्वर बाळासाहेब कंटोले हे साहेबांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केले. माझ्या बैलाला जवळपास तिथं ताण भरपूर लागली होती, कुठेही कोणी बकेट देणे गेलं, पण कंटोले साहेबांना अक्षरशः 2 किलोमीटर पायी जाऊन स्वतः त्यांनी बकेट आणून दिलं. त्यांचे मी खूप खूप धन्यवाद स्वीकारतो कंटोले साहेबाची. कुणबी आणि का हे करतो मी की कारण की ते मराठी समाजाचे होते ना, ते त्यांना कळवळ कळली की मराठी समाजाविषयी, कारण की त्यांनी 2 किलोमीटर पायी जाऊन वर्दीमध्ये असून त्यांनी बकेट आणून दिलं आमच्या बैलाला पाणी पाजण्यासाठी. कशासाठी आरक्षण पाहिजे तर खरं यासाठी आरक्षण पाहिजे, कारण की मराठी समाजाने तो दुसऱ्या एकाही हजारो लाखाच्या संख्येने तिथं उपस्थित होते पोलीस कर्मचारी. एकाने डोळे वर करून बघितले माझ्या बैलगाडीकडे फक्त आले फक्त ते कंटोले साहेब, त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो, असे लाख शुभेच्छा देतो त्यांना. धन्यवाद. कराळा तालुका परतूर येथील आष्टीमधून आणि हातगाव सर्कलमधून बरेच साखळी उपोषण चालू आहे. 4-5 दिवस झालेले आहे. सध्या आपण कराळ्यामधून गाडीबैला यात्रा आणलेली आम्ही या ठिकाणी. आमच्यासोबत बी आपली सहकारी मित्र, आमची कमिटी वार्ताहर कमिटीची पोराने सहकार्य केल्याबद्दल त्यांचं बी मी खूप अभिनंदन करतो या ठिकाणी. आणि बऱ्याच ठिकाणी मी पाहतो की आम्ही जाताना येताना आम्हाला कोणतीच अडचण झालेली नाही. बऱ्याच ठिकाणी आम्हाला पाहतो की सरकारनं असं अडून नाही धरायला पाहिजे. आता बरेच विद्यार्थी माझ्या मित्रांनी बरेच टक्केवारी घेतलेली आहे, ती आज खूप मागे पडलेली आहेत. आणि अशा अडचणीमुळे पैशाची खूप अडचण असल्यामुळे कुठल्या अडचणीमुळे ते आज नोकरी लागू शकत आहेत. सरकारला माझी विनंती करायची की बाबा त्यांना पटकन आरक्षण देऊन आमच्या विद्यार्थ्यांना मोकळं करावं, हे असं विनंती करतो मी. कारण की माझे बंधू बी आता बरोच बाहेर शिकायला 4-5 वर्ष झालेले आहेत. माझे बंधू बाहेर शिकायला 4 वर्ष झाले, तो माझा आता त्याचा संबंध नाही. कारण की त्यांना 1-1 रुपये करून 4-5 लाख रुपये त्याच्या मागे कर्ज असून बी तो आज खूप शिक्षणाचा धाव घेतो, नोकरीचा प्रयत्न करतोय. पण नोकरी लागत कशामुळे नाही, आरक्षण नसल्यामुळे नोकरी लागत नाही. तो आज 4 वर्ष झाले, त्याची माझी भेट नाही आहे. माझा पुन्हा एक भाऊ आयसरवर 87-85% पडून त्याला मार्क खूप मिळून त्याला तरी पण नोकरी भेटत नाही. माझ्याकडे 2-3 लाख रुपये बजेट नसल्यामुळे मी त्याला नोकरी लावू शकलो नाही, कारण की आरक्षण नसल्यामुळे आम्ही खूप मागे पडलेलो आहेत. कुणबी म्हणजे शेती करणारा शेतकरी अशी व्याख्या केली जाते. आणि असेच कुणबी असणारे मराठेचा पुरावा म्हणून स्वतःची बैलगाडी सोबत घेऊन आलेले आहेत. आणि आम्ही कुणबी म्हणून बैलांसोबत आमचा दैनंदिनचा व्यवहार असतो, म्हणून माझ्या उपोषणामध्ये माझ्यासह माझे बैलसुद्धा साथीदार असले पाहिजे, असंच वक्तव्य या ठिकाणी आंदोलकांनी केले. याच सोबत काही महिला आंदोलकसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, जाणून घेऊयात त्यांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणासाठी आपण या ठिकाणी उपोषणाला बसलाय. हो, आम्ही जरांगे दादा पाटील यांच्यासाठी कराळा गावातील महिला व पुरुष सर्वजण त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं बसलेले आहेत. बरं, आपण या ठिकाणी साखळी उपोषणासाठी बसलात. हां. पुढची दिशा कशी असणार आहे आपल्या आंदोलनाची, काय सांगाल सरकार? आमची पुढची दिशा जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत अशीच चालू राहील. जरांगे दादा पाटील यांच्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देणार, फुल पाठिंबा. सर्व कराळा गावातील महिला इथं उपस्थित आहेत आणि पुरुषही इथं उपस्थित आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत असंच आमचं साखळी उपोषण चालू राहील. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही साखळी उपोषण घेतलेलं आहे.
गावामध्ये गावबंदी नेत्यांना करण्यात आली. तुमच्या गावात जर एखादा नेता आला तर तुमची काय भूमिका असणार आहे? आमची भूमिका एवढीच असेल, जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत गावात एंट्री नाही. जर एखादा नेता आलाच तर त्याला काय असणार आहे? काय असणार, त्यांना बंदीच आहे. जोपर्यंत देत नाही घेऊन या तरच तुम्हाला प्रवेश आहे गावात, एवढंच सांगू. आरक्षण हे जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार हवं आहे की कोणतं आरक्षण पाहिजे? कुणबी मराठा आरक्षण पाहिजे. या ठिकाणी उपोषणासाठी तुम्ही बसलाय, काय प्रतिक्रिया आहे तुमची? आम्ही कराळा येथून उपोषणाला आलेलो आहेत आष्टीमध्ये, पुरुष आणि महिला मंडळ. आमचं साखळी उपोषण सुरू आहे आणि आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून आम्ही आलेलो इथं. किती दिवस उपोषणासाठी बसणार? जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहणार. सरकार आरक्षण देईल असं वाटतंय का? द्यायलाच पाहिजे. जरांगे पाटील मागच्या 4 दिवसापासून अन्नत्याग उपोषणाला बसलेले, त्यांच्याबद्दल काय सांगा? सरकारला कळकळीची विनंती आहे की त्यांनी जरांगे पाटला गट तरी बघून आरक्षण द्यावं. एकंदरीतच सर्व आंदोलकांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली आहे. प्रत्येक गावामध्ये गावबंदी नेत्यांना करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी तरुणांचा उद्रेकसुद्धा होताना आपण बघत आहोत. मुंबई या ठिकाणी सदावर्ते यांची गाडी फोडलेली आहे. सामान्यातील सामान्य कुटुंबातले मराठा तरुण या ठिकाणी आपली जी सहनशीलतेची सहिष्णुताची जी भूमिका आहे ती कुठेतरी आता त्याला तडा जाताना दिसते आणि मराठ्यांची सहनशक्ती संपल्यासारखी या ठिकाणी जाणवते आणि सर्व पुरुषांबरोबर महिलासुद्धा अतिशय आक्रमक होताना आपण बघत आहोत. कॅमेरामन राहुल आवटेसह बी डी सोळंकी, स्वराज्य वार्ता, आष्टी.